नमस्कार मित्रांनो, संत ज्ञानेश्वर यांचं चरित्र आणि वाङ्मयीन योगदान या घटकांचा आपण विचार केलोत। आजपासून आपण संत ज्ञानेश्वरांचे जे भावंड आहेत त्या भावंडांचा विचार या ठिकाणी करणार आहोत। संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानेश्वरांचे छोटे बंधू सोपानदेव या दोघांचं चरित्र, या दोघांचं कर्तृत्व आणि या दोघांचं वाङ्मयीन योगदान या मुद्द्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। आता ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू जे आहेत निवृत्तीनाथ, या निवृत्तीनाथांचा जन्म इसवी सन 1273 साली झाला आणि त्यांचा जन्म आळंदी या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी समाधी इसवी सन 1297 साली घेतलेली आहे आणि त्यांची समाधी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे। निवृत्तीनाथांची गुरु परंपरा ही नाथ संप्रदायाची गुरु परंपरा आहे। नाथ संप्रदायाचे गुरु गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु आहेत आणि या ठिकाणी पहा, गुरु निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरादी भावंडांचे जसे गुरु आहेत त्याचप्रमाणे ते त्यांचे पालकही आहेत। कारण ज्ञानेश्वरादी भावंड लहान असताना त्यांचे आईवडील प्रयाग या ठिकाणी जाऊन देहांत प्रायश्चित घेतले होते आणि कोवळ्या वयामध्ये, खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये हे भावंड पोरके झालेले होते। अशा पोरक्या भावंडांचा सांभाळ गुरु निवृत्तीनाथांनी केला आणि त्याचबरोबर ह्या ज्ञानेश्वरादी भावंडांच्या जीवनाला आकार देण्याचं काम निवृत्तीनाथांनी केलेलं आहे। म्हणून निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरादी भावंडांचे जसे पालक ठरतात त्याचप्रमाणे ते गुरु ठरतात। आता पहा, संत ज्ञानेश्वरांच्या एकूण साहित्यातून निवृत्तीनाथाबद्दलचा आदरभाव, कृतज्ञता भाव प्रकटलेला आहे। असं म्हणतात की संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि अमृत अनुभव या दोनही ग्रंथाचे स्फूर्तिदाते निवृत्तीनाथ आहेत। निवृत्तीनाथ केवळ ज्ञानेश्वरादी भावंडांचेच गुरु आहेत असं नाही, तर असं म्हणतात की वारकरी संत मंडळाचे ते आचार्य आहेत। वारकरी संत मंडळाची गुरु परंपरा ही निवृत्तीनाथापासून पुढे प्रवाहित होते, म्हणून त्यांना वारकरी संप्रदायाचे आचार्य असं म्हणतात। आणि मी मागे सांगितल्याप्रमाणे ते ज्ञानेश्वरादी भावंडांचे पालक आहेत, मार्गदर्शक आहेत। पूर्ण त्यांच्या जीवनाला त्यांनी आकार देण्याचं काम केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी पहा, ज्ञानेश्वरीमध्ये निवृत्तीनाथाबद्दलचा कृतज्ञताभाव, आदरभाव ज्ञानेश्वरांनी पदोपदी प्रकट केलेला आहे। ज्ञानेश्वरीची ओवी संख्या जवळपास म्हणजे 9000 ओवी संख्या आहे आणि 9000 ओवीच्या ज्ञानेश्वरीमध्ये जवळपास 2800 ओवीतून ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथाशी संवाद साधलेला आहे। आता पहा, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे मुळात भगवद्गीतेवरचं भाष्य आहे। हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेवरचं भाष्य जरी असलं तरी या ग्रंथातील जवळपास 2800 ओवीतून त्यांनी गुरु निवृत्तीनाथाशी संवाद साधलेला आहे। म्हणजे ज्ञानेश्वरीतील 35% ओव्या त्या निवृत्तीनाथांना उद्देशून आहेत। यातून आपल्याला ज्ञानेश्वरांच्या मनामध्ये निवृत्तीनाथाबद्दल असणारी कृतज्ञता पाहायला मिळते किंवा एकूण ज्ञानेश्वरांच्या जडणघडणीवर, ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्वावर निवृत्तीनाथांचा प्रभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याच असं म्हणतात पहा की ज्ञानेश्वरांचं अप्रगट रूप म्हणजे निवृत्तीनाथ होते आणि निवृत्तीनाथांचे प्रगट रूप म्हणजे ज्ञानेश्वर होते। आता पहा, म्हणजे ज्ञानेश्वरांचं अप्रगट रूप म्हणजे निवृत्तीनाथ होते आणि निवृत्तीनाथांचे प्रगट रूप म्हणजे संत ज्ञानेश्वर होते असंही निवृत्तीनाथाबद्दल सांगतात। म्हणून निवृत्तीनाथाबद्दल आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करत असताना संत ज्ञानेश्वर म्हणतात पहा, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडिले माझे मन। म्हणजे ज्ञानेश्वरांच्या दृष्टीनं निवृत्तीनाथ म्हणजे जगातील सर्व तीर्थ आहेत। म्हणजे जगातील सगळे तीर्थ मला निवृत्तीनाथांच्या चरणावर पाहायला मिळतात अशी कृतज्ञतेची भावना, अशी आदराची भावना निवृत्तीनाथाप्रती संत ज्ञानेश्वर व्यक्त करतात। म्हणजे अशा प्रकारे ज्ञानेश्वरादी भावंडांच्या जीवनाला एक आकार देणारे आणि एकूण वारकरी संप्रदायाचे आचार्य म्हणून संत निवृत्तीनाथाकडे पाहिल्या जाते। आणि
निवृत्तीनाथांचं आता वाङ्मयीन योगदान काय, तर निवृत्तीनाथांचे एकूण 374 अभंग आज उपलब्ध आहेत. आणि हे 374 अभंग जे उपलब्ध आहेत पहा, या अभंगाची वर्गवारी आपल्याला असं करता येईल त्यातील आशयाला अनुसरून. हरिगुण वर्णनपर 134 अभंग आहेत त्यांचे. सद्गुरु वर्णनपर 77 अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. पंढरी महात्म्य ह्या विषयावर त्यांचे 20 अभंग आहेत. काल्याच्या कीर्तनावर त्यांचे 13 अभंग आहेत. नाम महात्म्यपर त्यांचे 52 अभंग आहेत. संत महात्म्यपर त्यांचे 7 अभंग आहेत. आणि उपदेशपर त्यांचे 41 अभंग आहेत. आणि ज्ञानपर अभंग एकूण 30 आहेत. म्हणजे अशा प्रकारे हरिगुण वर्णन, सद्गुरु दर्शन, पंढरी महात्म्य, काल्याचे कीर्तन, नाम महात्म्य, संत महात्म्य, उपदेशपर अभंग, ज्ञानपर अभंग असे अनेक प्रकारचे विषय या संत निवृत्तीनाथांच्या अभंगात आलेले आहेत. असे एकूण 374 अभंग संत निवृत्तीनाथांनी लिहिलेले आहेत. तर आता ह्या संत निवृत्तीनाथांच्या अभंगाचा एकूण आशय काय किंवा आशयाचा रोख काय, तर पहा, संत निवृत्तीनाथांच्या अभंगामध्ये विद्रोही भूमिका प्रकट झालेली आहे. कारण त्या काळातील सनातन वैदिक पंडितांनी या ज्ञानेश्वरादी भावंडांच्या मुंजीचा अधिकार नाकारलेला होता. आणि तेव्हा निवृत्तीनाथांनीही असं म्हटलं होतं की आम्हाला मुंजीची गरजच काय. एका नामदेवांचा एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये निवृत्तीनाथांच्या मनातील भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्या सनातन वैदिक पंडितांना उद्देशून त्यांनी म्हणाले होते, तुमचा वैदिक धर्मही आम्हाला नको, तुमचं ब्राह्मण्य आम्हाला नको, आम्ही अनादी अनंत आहोत. म्हणजे अशी भावना निवृत्तीनाथांनी व्यक्त केलेली होती. म्हणजे सनातन वैदिक परंपरेविरुद्ध पहिला विद्रोह निवृत्तीनाथांनी केला असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण सनातन वैदिक परंपरेनं त्यांची मुंज नाकारली होती. त्या वैदिक परंपरेला म्हणतात तुमचा धर्मही मला नको, तुमचं ब्राह्मण्यही मला नको. म्हणजे अशा प्रकारे सनातन वैदिक परंपरेविरुद्ध पहिला विद्रोह करणारे या महाराष्ट्रातले पहिले संत जर कोण असतील तर ते आहेत निवृत्तीनाथ. आता या अभंगामध्ये ते म्हणतात पहा, नाही जाती कुळ वर्ण अधिकार, क्षत्रिय वैश्य शूद्र द्विज नव्हे, ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट, निजबोधे इष्ट स्वरूप माझे. म्हणजे नाही जाती कुळ वर्ण अधिकार, म्हणजे कुळ जात वर्ण ह्या कुठल्याही गोष्टीची आम्हाला गरज नाही. क्षत्रिय वैश्य शूद्र द्विज नव्हे, आम्ही क्षत्रिय नाहीत, वैश्य नाहीत, शूद्र नाहीत किंवा ब्राह्मणही नाहीत. म्हणजे या ठिकाणी पहा, त्या काळातील वैदिक पंडितांनी यांची मुंज नाकारली आणि यांच्या कुटुंबाला वाळीत टाकलं किंवा यांना चांडाळ ठरवलेलं होतं. चांडाळ म्हणजे यांचा समावेश कुठल्याही वर्णामध्ये होत नव्हता. यांचा समावेश ना ब्राह्मणात होत नव्हता, ना क्षत्रियात होत नव्हता, ना वैश्यात होत नव्हता, ना शूद्रात होत नव्हता. म्हणजे अशा प्रकारे सनातन व्यवस्थेनं यांना चांडाळ ठरवलं होतं. तेव्हा हे गुरु निवृत्तीनाथ या परंपरेच्या विरोधातच आपली विद्रोहाची भूमिका ते प्रकट करतात. ते म्हणतात पहा, नाही जाती कुळ वर्ण अधिकार, आम्हाला जातीचा कुळाचा वर्णाचा अधिकार नाही, त्याबद्दल आम्हाला खंत नाही. क्षत्रिय वैश्य शूद्र द्विज नव्हे, आज आम्ही क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, ब्राह्मण नाही, ह्याची आम्हाला अजिबात पर्वा नाही. कारण ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट, आम्ही कसे आहोत, अविनाश आहोत, अव्यक्त आहोत आणि जुनाट आहोत. निजबोधे स्वरूप इष्ट माझे, आम्ही आम्हाला जाणतो. तर या ठिकाणी पहा, अशा प्रकारे सनातन वैदिक परंपरेविरुद्ध पहिले विद्रोह करणारे व्यक्ती किंवा पहिले विद्रोह करणारे संत म्हणजे संत निवृत्तीनाथ आहेत. आणि त्याचप्रमाणे पहा, निवृत्तीनाथांच्या काही रचनेतून त्यांचा विलक्षण पुरोगामी दृष्टिकोन व्यक्त होतो. एका अभंगामध्ये ते अनुभव प्रामाण्याचा पुरस्कार करतात पहा. ते म्हणतात पहा, अनुभवाच्या गावी ज्ञान हेची फळ, विज्ञान केवळ वृक्षतया. जसं की तिकडे संत तुकाराम म्हणतात पहा की सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता. किंवा तुकाराम दुसऱ्या एका अभंगामध्ये सांगतात, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे.
संत तुकाराम म्हणतात की अनुभव आले अंगा ते या जगा देत असे, म्हणजे तुकारामांचे अभंग हे अनुभूतीचे बोल आहेत असं ते सांगतात. आणि इथं निवृत्तीनाथ म्हणतात पहा, अनुभवाच्या गावी ज्ञान हेची फळ, जिथं अनुभव असते तिथं ज्ञान असते, विज्ञान केवळ वृक्षतया, म्हणजे अशा प्रकारे म्हणजे अनुभव प्रामाण्यवाद वादाचा पुरस्कार या गुरु निवृत्तीनाथांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर निवृत्तीनाथांच्या अभंगातून मूल्य विचाराची मांडणी झालेली आहे. म्हणजे निवृत्तीनाथांनी आपल्या अभंगातून मूल्य विचाराची, नीती विचाराची मांडणी केलेली आहे. आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात पहा, शांती क्षमा दया सर्व भावे करुणा तोची नारायणा आवडे दासू, जीव शिव एक सर्वत्र चैतन्य ऐसे जया कारुण्य तोची धन्य. ह्या अभंगामध्ये ते म्हणतात पहा, शांती क्षमा दया सर्व भावे करुणा, ज्याच्या मनामध्ये शांती आहे, ज्याच्या मनामध्ये क्षमा आहे, ज्याच्या मनामध्ये दया आहे, दयेचंच एक पुढचा टप्पा म्हणजे करुणा, म्हणजे सर्व भावे करुणा, आणि तोची नारायणा आवडी दासू, म्हणजे ज्याच्या मनामध्ये क्षमा दया शांती करुणा आहे तोच व्यक्ती नारायणाला आवडतो, देवाला आवडतो. त्याची कोणती जात आहे हा विषय महत्त्वाचा नाही. पहा, यातूनही निवृत्तीनाथांच्या मनातला समतेचा विचार या ठिकाणी प्रकट झालेला आहे. ते म्हणतात की ज्याच्या मनामध्ये शांती आहे, क्षमा आहे, दया आहे, आणि सर्व प्राणी मात्राबद्दल ज्यांच्या मनामध्ये करुणा आहे, आणि तोच व्यक्ती नारायणाला म्हणजे देवाला आवडतो. त्याची जात कोणती असो किंवा त्याची मुंज हो अथवा न हो, तसा माणूस देवाला आवडतो असं मुकुंद म्हणजे या ठिकाणी निवृत्तीनाथ सांगतात पहा. आणि ते पुढे म्हणतात, जीव शिव सर्वत्र चैतन्य ऐसे जया कारुण्य तोची धन्य. आणि ज्याला सगळी प्रत्येक जीवामध्ये शिव दिसतो, जीव शिव एक सर्वत्र चैतन्य, म्हणजे सगळीकडे त्याला जीव आणि शिव एक दिसतो, म्हणजे ज्याच्या मनामध्ये अद्वैत विचार रुजलेला आहे, ज्याला चराचरामध्ये किंवा प्रत्येक जीवामध्ये शिव दिसतो, आणि ऐसे जया कारुण्य, ज्या अशी करुणा असा भाव ज्याच्या मनामध्ये आहे, म्हणजे ज्याच्या अंतकरणामध्ये अद्वैत विचार रुजलेला आहे, ज्याच्या दृष्टीमध्ये करुणा भाव आहे आणि तो परमेश्वराला आवडतो, अशी भूमिका या ठिकाणी संत निवृत्तीनाथ मांडतात. म्हणजे अशा प्रकारे निवृत्तीनाथांनी आपल्या अभंगातून सनातन वैदिक परंपरेविरुद्ध विद्रोही भूमिका प्रकट केलेली आहे. त्याचप्रमाणे अनुभव प्रामाण्याचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. आणि याशिवाय निवृत्तीनाथांनी आपल्या अभंगातून मूल्य विचाराची मांडणी केलेली आहे. आणि जे मूल्य विचार हे मानवतेच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तर अशा प्रकारे हे निवृत्तीनाथांचं चरित्र आपण या ठिकाणी अभ्यासलोत. आता निवृत्तीनाथांचे दुसरे एक बंधू म्हणजे सोपाणदेव. हे ज्ञानेश्वरादी भावंड चौघं होते. यामध्ये सगळ्यात मोठे निवृत्तीनाथ, त्यानंतर ज्ञानेश्वर आणि त्यानंतर सोपाणदेव. सोपाणदेव हे ज्ञानेश्वरांचे छोटे बंधू. या सोपाणदेवांचा जन्म, ज्ञानेश्वरांचा जन्म झाल्यानंतर 2 वर्षांनी झाला. म्हणजे इसवी सन 1277 साली आळंदी या ठिकाणी सोपाणदेवांचा जन्म झाला. आणि त्यांनी इसवी सन 1296 साली सासवड या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. आणि सोपाणदेव म्हणजे अवघ्या वारकऱ्यांचे ते काका आहेत. म्हणजे अवघ्या वारकरी मंडळामध्ये काका म्हणून त्यांना आदराचं स्थान दिल्या जात होतं. जरी ते ज्ञानेश्वरांपेक्षा छोटे असले तरी ते विलक्षण प्रगल्भ आणि संवेदनशील हृदयाचे असे हे संत होते. आणि हे सोपाणदेव जे आहेत ते संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांचे ते गुरु होते. आणि याचबरोबर पहा, अभंग आणि सोपाणदेवी असे त्यांचे 2 ग्रंथ आहेत. म्हणजे या सोपाणदेवांचे काही अभंग आहेत आणि सोपाणदेवी नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. जसं ज्ञानेश्वरांची ज्ञानदेवी तसं सोपाणदेवांची सोपाणदेवी नावाचा ग्रंथ आहे. आणि सोपाणदेव हे यांच्या काव्यातून देखील विद्रोह प्रकटलेला आहे. कारण हे 4ही भावंड त्या काळामध्ये उपेक्षित ठरले होते, वंचित ठरले होते आणि प्रस्थापित समाज यांना चांडाळ ठरवला होता.
यांची मुंज नाकारला होता आणि त्यामुळं या सनातन वैदिक परंपरेविरुद्धचा विद्रोह यांच्या काव्यातून प्रकटलेला आहे. सोपानदेव असं म्हणतात की आम्हाला मुंजीची गरज काय, म्हणजे ते आपल्या भावंडांना म्हणतात की आपल्याला मुंजीची गरज काय. सनातन पंडितांनी आपली मुंज नाकारली, मग आपण मुंजच करायची नाही अशी भूमिका सोपानदेव घेतात. ते आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात, पहा व्यास आणि वाल्मिकी कोण कुळ त्यांचे, तैसे आमुचे सोपान म्हणे. ते आपल्या भावंडांना म्हणतात किंवा ज्ञानेश्वरादी भावंडांना ते म्हणतात की आपल्याला मुंजीची गरज काय, सनातन वैदिक पंडित आपली मुंज करायला तयार नाहीत, हरकत नाही ना, आपल्याला गरज काय. ते असं त्या संदर्भात आपला युक्तिवाद मांडताना ते म्हणतात, पहा व्यास आणि वाल्मिकी कोण कुळ त्यांचे. व्यासाला कोणतं कुळ, तर व्यास ब्राह्मण होते का, वाल्मिकी ब्राह्मण होते का, मग ते ब्राह्मण नव्हते तर त्यांचं काय अडलंय म्हणून आपलं काय अडणार आहे. त्यांना मुंजीची गरज पडली नाही, त्यांना ब्राह्मण्याची गरज पडली नाही, मग आपल्याला गरज काय पडणार आहे. अशी भूमिका, म्हणजे अशी विद्रोही भूमिका घेणारे संत म्हणजे संत सोपानदेव. ते म्हणतात, पहा की व्यास आणि वाल्मिकी कोण कुळ त्यांचे, त्यांचं कुळ कोण पाहिलंय, आपलं कोण पाहणार आहेत. कर्तृत्वासमोर कुळ जात ह्या गोष्टी निरर्थक आहेत अशी भूमिका घेणारे संत म्हणजे संत हे सोपानदेव आहेत. आता सोपानदेवांचे जे अभंग आहेत, पहा सोपानदेवांचे एकूण 52 अभंग आहेत. हे जे 52 अभंग आहेत त्याची आशयानुसार विभागणी जी केली जाते, पहा ती अशी आहे. पंढरी वर्णनपर 21 अभंग सोपानदेवांचे आहेत. निवृत्ती वर्णनपर 6 अभंग त्यांचे आहेत. उपदेशपर 6 अभंग आहेत. ज्ञानपर 13 अभंग आहेत आणि हरिपाठाचे 6 अभंग आहेत. असे एकूण 52 अभंग या सोपानदेवांनी लिहिलेले आहेत. आणि या सोपानदेवांच्या अभंगाच्या आशयाचा जेव्हा आपण विचार करतो तर सोपानदेवांचे अभंग हे विलक्षण पुरोगामी आहेत. सोपानदेवांची भूमिका ही निवृत्तीनाथाप्रमाणेच पुरोगामी आहे. आता पहा, आपण ज्याप्रमाणे बसवेश्वर अभ्यास वेळेस पाहिलं, पहा महात्मा बसवेश्वरांनी 16 ववळं निरर्थक ठरवलेलं होतं. महात्मा बसवेश्वरांनी मुंजीच्या कारणावरून वैदिक धर्माविरुद्ध बंड करून ते घराबाहेर पडले होते आणि सोपानदेव म्हणतात आपल्याला मुंजीची गरज काय. म्हणजे पहा, बसवेश्वरांच्या विचारामध्ये सोपानदेवांच्या विचारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला साम्य पाहायला मिळतो. या दृष्टीनं काही विचार वगैरे झाले नाही आजपर्यंत, पण हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तर महात्मा बसवेश्वर मुंज नाकारतात आणि इकडं सोपानदेव म्हणतात व्यास आणि वाल्मिकीचं कोणी कुळ पाहिले का, मग आपल्याला तरी मुंजीची गरज काय, आपल्याला ब्राह्मण होण्यासाठी एवढा अट्टहास करण्याची गरज काय, असा प्रश्न सोपानदेव आपल्या मोठ्या भावांना उद्देशून विचारतात. या 3 भावंडामध्ये मुंज करून घेण्याची तीव्र इच्छा फक्त ज्ञानेश्वरांची होती. निवृत्तीनाथही मुंजीसाठी असहमत होते, सोपानदेवही मुंजीसाठी असहमत होते. आणि ज्याप्रमाणे मुंज करून घेण्याची गरज नाही अशी विद्रोही भूमिका सोपानदेव घेतात, त्याचप्रमाणे 16 वळ ते नाकारतात. बसवेश्वरांनी ज्याप्रमाणे 16 वळ नाकारलं त्याचप्रमाणे सोपानदेव देखील या ठिकाणी 16 वळ नाकारतात. ते म्हणतात, पहा पृथ्वी सोवळी आकाश सोवळे, मन हे ओवळे आभक्ताचे, सोपान अखंड सोवळा प्रचंड, न बोलो वितंड हरिविण. आता पहा सोपानदेवांची भूमिका किती पुरोगामी आहे. पहा ते म्हणतात की ही पृथ्वी सोवळी आहे, आकाश सोवळं आहे, मन हे ओवळे आभक्ताचे. इथं ओवळं कोण आहे, तर ज्याच्या मनामध्ये वाईट विचार आहेत त्याला ओवळं म्हणावं, त्याला अपवित्र म्हणावं, त्याला विटाळ समजावं. म्हणजे पृथ्वी सोवळी, पृथ्वी पवित्रच आहे, आकाशही पवित्र आहे. पृथ्वी सोवळी आहे, आकाश सोवळं आहे, मग ओवळ म्हणजे विटाळ कोण, तर विटाळ त्याला संबोधायचं ज्याच्या मनामध्ये वाईट विचार आहेत किंवा ज्याच्या मनामध्ये पाप आहे ते म्हणजे विटाळ. मनातील वाईट विचार म्हणजे विटाळ आणि बाकी सगळं सोवळं आहे असं या ठिकाणी म्हणजे सोपानदेव सांगतात. आणि एवढंच नाही, या अभंगाच्या शेवटी स्वतःबद्दलचा अभिमान प्रकट करत असताना, स्वतःबद्दलचा आत्मविश्वास प्रकट करत असताना सोपानदेव म्हणतात, पहा सोपान अखंड सोवळा प्रचंड. सोपान कसं आहे, जरी इथल्या वैदिक परंपरेनं आम्हाला ओवळं ठरवलं असेल, इथल्या वैदिक परंपरेनं जरी आम्हाला चांडाळ ठरवलं असेल,
तरी हा सोपान कसा आहे? सोपान अखंड, सोपान हा अखंड, सोवळा प्रचंड. पहा काय आत्मविश्वास आहे. म्हणजे अशा प्रकारे स्वतःच्या पावित्र्याबद्दलचा अभिमान या ठिकाणी सोपान देव प्रकट करतात. ते म्हणतात सोपान अखंड, सोवळा प्रचंड. जरी इथल्या वैदिक परंपरेनं आम्हाला ओवळं ठरवलं असेल तर आम्ही ओवळं नाहीत. ओवळं त्यांना समजावं ज्यांच्या मनामध्ये पाप आहे. आणि आम्ही कसे आहोत? सोपान अखंड, सोवळा प्रचंड. आम्ही सतत निरंतर सोवळे आहोत. न बोलो वितंड हरिविण, हरिविण दुसरं काही बोलायचं नाही. आणि त्याचप्रमाणे या सोपान देवांनी कर्मकांडाचा धिक्कार केला. कर्मकांडाचा धिक्कार करून त्यांनी शुद्ध भक्तीचा पुरस्कार केलेला आहे. वारकरी संप्रदाय हा शुद्ध भक्तीचा पुरस्कर्ता संप्रदाय आहे. म्हणून सोपान देव शुद्ध भक्तीचा पुरस्कार करतात. ते म्हणतात पहा, शरीर निर्मळ वासना टवाळ, कारे तू बरळ भक्तिवीण. सर्व ब्रह्म हरी नेणसी सोवळे, एकची गोपाळे जनवन. तर पुढच्या अभंगामध्ये सांगतात पहा, शरीर निर्मळ, माणसाचं शरीर निर्मळ आहे. अनेक लोकांनी शरीर म्हणजे पापाचं पेट आहे वगैरे या गोष्टी सांगितल्या. सोपान देवांना ते मान्य नाही. सोपानदेव म्हणतात पहा, शरीर निर्मळ आहे. माणसाचं मुळात शरीर निर्मळ आहे. माणसाच्या मनातील वासना वाईट आहे. म्हणजे शरीर निर्मळ आहे पण वासना टवाळ आहे. वासना ही वाईट आहे. कार्य तू बरळ भक्तीविन, भक्तीशिवाय दुसरं काय बरळू नको. सर्व ब्रह्म हरी नेणसी सोवळे, म्हणजे सर्व ब्रह्म या जगामध्ये सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे. हरी नेणसी सोवळे, एकची गोपाळे जनवण. एकच परमेश्वर सगळीकडं आहे. आणि त्याचप्रमाणे पुढच्या एका अभंगामध्ये सांगतात पहा, मनातील वासना विकार नाहीशा झाल्या पाहिजेत. ही भूमिका सोपान देवांची आहे. म्हणून ते म्हणतात पहा, मन आदी मुंडी वासने ते खंडी, विठ्ठल ब्रह्मांडी एक आहे. अगोदर आपण आपल्या मनातील वाईट विचारांचं मुंडन केलं पाहिजे. मन आदी मुंडी म्हणजे वाईट विचारांचं मुंडन केलं पाहिजे, वासनेचं खंडन केलं पाहिजे. आणि विठ्ठल ब्रह्मांडी एक आहे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकच विठ्ठल आहे. म्हणून कुणी सोवळं किंवा कोणी ओवळं ठरणार नाही. कुणाची मुंज झाली म्हणून तो सोवळा, नाही झाली म्हणून ओवळा ठरणार नाही. तर या ठिकाणी पहा, सगळ्या ब्रह्मांडामध्ये एकच विठ्ठल आहे. विवेक वैराग्य ज्ञानाचे सौभाग्य. विवेक आणि वैराग्य म्हणजे हे ज्ञानाचं सौभाग्य आहे. सोवळा आरोग्य हरी देख, आणि सगळीकडे हा सोवळा हरी आहे. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी सोपानदेव मांडतात. म्हणजे पहा, सोपानदेवांच्या अभंगातून विलक्षण पुरोगामी विचार या ठिकाणी व्यक्त झालेला आहे. तर अशा प्रकारे निवृत्तीनाथ आणि सोपानदेव यांचं चरित्र किंवा यांचं वाङ्मयीन कर्तृत्व आपल्याला पाहता येते. तर या ठिकाणी आपण म्हणजे निवृत्तीनाथ आणि सोपानदेवांचा विचार या ठिकाणी आपण केलेला आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.